ज्योतीला आज पाहुणे बघायला येणार होते. सकाळपासून घाई गडबड सुरू होती. ज्योतीने गुलाबी रंगाची साडी घातली होती. पाहुणे आले म्हणून सगळे बाहेर गेले. ज्योतीच्या बाबांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसायला खुर्च्या आणि पाणी दिले. मुलाकडचे पाहुणे श्रीमंत होते. मुलगा ज्योतीपेक्षा दिसायला सुंदर होता. तो रेल्वेमध्ये कामाला होता. घरी शानदार बंगला, शेतीवाडी होती. मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला. मुलाला मुलगी साधी पाहिजे होती. घरदार, आई वडील सांभाळणारी, आणि ज्योती अगदी तशीच होती. मुलगा रोहित याला ज्योती पसंत पडली. ज्योतीच्या घरच्यांना तर आधीच पसंती होती. मुलगा मुलीच्या पसंतीने दोघांचा साखरपुडा झाला. 2 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त निघाला. दोन्हीकडे पण जोरात तयारी सुरू झाली. मुलाकडली मुलगा आणि वडील खूप खुश होते, परंतु मुलाची आई जरा नाराजच होती. जसं जसं लग्न जवळ येईल तसतसं त्यांच्या चेहऱ्यावर अधिकच नाराजी वाटत होती. एके दिवशी रोहितच्या वडिलांनी त्यांना नाराजीचं कारण विचारलं. घरात एवढं शुभकार्य चालू असताना तोंड पाडून बसल्यामुळे त्यांना राग आला. मग रोहितची आई सांगू लागली की मुलगी खूपच साधी आहे. त्यांच्या घरचं वागणं आणि आपल्या घरचं वागणं यात खूप अंतर आहे. मला वाटत नाही की ती आपल्या घरात ॲडजस्ट करेल. मला वाटतंय आपण खूप घाई करतोय लग्नाला. आपण हे लग्न मोडायचं का? आणि आई वडिलांचं बोलणं नेमकं मुलाने म्हणजेच रोहितने ऐकलं आणि तो आईला म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? मला मुलगी पसंत आहे. ती साधी आहे म्हणून याच्यावरून लग्न मोडणे हे योग्य आहे का? अगं लग्न आता तोंडावर आलं आहे आणि तू आता लग्न रद्द करण्याचा विचार करत आहे. मान्य आहे त्यांची परिस्थिती गरीब आहे, पण हळूहळू ती घरात आल्यावर सगळं शिकेल आणि तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे. ती घरदार सगळ्यांना खूप छान पद्धतीने सांभाळेल आणि आमचा साखरपुडा झाला आहे. ज्योती मनाने खूप चांगली आहे. मुलाचं बोलणं ऐकून मुलाच्या आईने कसा तरी होकार दिला, पण मुलाच्या आईचं मन काय लागत नव्हतं. अखेर लग्नाचा दिवस जवळ आला. लग्न मोठ्या थाटात होणार होतं. ज्योतीकडील परिस्थिती नाजूक होती, त्यामुळे लग्न रोहितच्या घरी करायचे ठरले. नवरीला आणण्यासाठी ज्योतीच्या घरी फुलांनी सजवलेली गाडी गेली. जाताना ज्योती खूप रडली. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ती निघाली. ज्योतीच्या आईने लेकीला निरोप देताना कानमंत्र दिला. हे बघ ज्योती, आता तेच तुझं घर आहे. सासरच्या माणसांचा आदर कर. तेच तुझं घर आणि आता तेच तुझे माणसे आहेत. ज्योती सासरी जाण्यासाठी निघाली. सासरी पोहोचल्यावर ज्योतीचं खूप जंगी स्वागत करण्यात आले. पाठीमागून ज्योतीच्या बाकीचे घरची मंडळी येणार होती. मुलाच्या आईने नवरीसाठी छान दागिने बनवले होते. नवरीला दागिने आणि कपडे घालायला दिले. मेकअप केल्यानंतर, दागिने घातल्यानंतर ज्योती अप्सरासारखीच दिसत होती. घरात सनई चौघडे वाजत असतात. सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट देण्याची, सावरण्याचा इत्यादी असे वातावरण असतं. लग्न म्हटलं की हे सगळं आलंच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणारं म्हणजे काय, तर हे एक क्षण असतो. त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात, साजरा करतात. आज ज्योतीच्या बाबतीत पण हेच होत होतं. खूप छान दिसत होती. अगदी सगळे बघत बसतील अशी ती सुद्धा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती, कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होतं. थोड्या वेळानंतर सगळे पाहुणे मंडळी आली. लग्न थाटामाटात पार पडलं. ज्योतीचे आईवडील पाठवणी करताना खूप रडले. माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत घेऊन ज्योतीने सासरचा उंबरडा ओलांडला. मनात भीतीचं काहूर माजलेलं. नव्या नवरीची नवलाई मनावर, भीतीचं सावट मनावर चढलेलं. टेन्शनने तिने गृहप्रवेश केला. मुलाचे वडील ज्योतीला मुलगीप्रमाणे वागणूक देत होते. रोहित पण ज्योतीला खूप समजून घेत होता, परंतु ज्योतीच्या सासूबाई सारख्या नाराज होत्या. तिच्यासाठी नवीन माणसे, नवीन घर, नवीन संसार, त्यामुळे तिला गोंधळल्यासारखं होत होतं. परंतु ह्यावेळी सासूबाईने समजून घ्यायचं तर ज्योतीला 4 गोष्टी बोलत होत्या. हे असं का केलं, ते असं का केलं, हे कुठे गेलं, ते कुठे गेलं, काही नाही ते बोलत बसायच्या.
परंतु ज्योती नवीन होती म्हणून आपलं मान खाली घालून सर्व काही शांतपणे ऐकत होते. कधी मीठ जास्त पडलं, भाजीला चवच नाही, सकाळी लवकर उठत नाही, वेळेवर काम करत नाही, घरात स्वच्छता ठेवत नाही, अशी कारणे घालून ज्योतीची सासू तिला ओरडत असायची. परंतु सासूबाई अशा ओरडत्यात ही गोष्ट तिने तिच्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला कधीच सांगितली नाही. आपला नवरा सर्वात उत्तम असावा, खूप प्रेम करणारा असावा, अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते. तो प्रामाणिक, खूप प्रेमळ, मायाळू, जीवाला जीव देणारा आणि सतत काळजी घेणारा असावा, अशी स्त्रीची अपेक्षा असते. ही अपेक्षा चुकीची सुद्धा नाही. जर बायको खरंच आपल्या पतीवर नितांत प्रेम करत असेल आणि त्या बदल्यात आपल्या नवऱ्याकडून ती जास्त प्रेमाची अपेक्षा करत असेल तर त्यात वावगं काही नाही. नवरा जेवढा चांगला असेल तितका संसार अधिक खुलतो. कारण नवरा चांगला असेल तर तो बायकोला तितकं जास्त खुश ठेवू शकतो आणि तितके दोघे खुश राहू शकतात. त्यांच्यात भांडणे कमी होतात. तसाच रोहित होता. तिला सारखा विचारायचा, तू इथं खुश आहे ना? तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही ना? ती हसत हसत म्हणायची की मी इथं खूप खुश आहे, कोणत्याच प्रकारचा त्रास इथे होत नाही. लग्न झाल्यापासून प्रथम ज्योती माहेरी चालली होती. ती पण माहेरी जायची म्हणून खूप खुश असते. नवऱ्याला महत्त्वाचं काम होतं म्हणून ऑफिसला निघून गेला. सासरे पण एका लग्नाला गेले होते. त्यामुळे घरात फक्त सासूबाईच होत्या. ज्योतीला न्यायला तिचे वडील येणार होते म्हणून खूप आनंदाने ज्योतीने बॅग भरायला घेतली. बॅग भरत असताना सासूबाई आली आणि म्हणाले की बघू सुनबाई, तुझी बॅग, तू काय काय भरलं आहे, मला पाहायचे आहे. सासूबाईने ती बॅग घेतली आणि तिने माहेरी जाण्यासाठी काय काय घेतलं आहे ते तपासले. तिला जरा विचित्रच वाटले. तिला वाटलं की मी काय घरातली कुठली वस्तू चोरी करून माहेरी चालली आहे का? सासूबाई माझी बॅग तपासत आहेत. परंतु ज्योती सासूबाईंना काहीच म्हणाली नाही. थोड्या वेळानंतर ज्योतीचे वडील आले. ज्योतीचे घरदार पाहून ज्योतीच्या वडिलांना खूप आनंद झाला. ज्योतीने आनंदाने आपल्या वडिलांना पाणी दिले आणि चहा करण्यासाठी आतमध्ये गेली. इकडं सासूबाईने तोंडाचा पट्टा सुरू केला. तुमची ज्योती वेळेवर उठत नाही, घरात स्वच्छता ठेवत नाही, तिला स्वयंपाक बनवता येत नाही, फारच वेंदळेपणा करते. त्याच्यावर ज्योतीचे वडील सासूबाईला म्हणाले की ज्योती अजून ह्या घरात नवीन आहे, हळूहळू ती सगळं शिकेल. ज्योतीचे वडील खूप आनंदाने तिला न्यायला आले होते. परंतु सासूबाईचे बोलणे ऐकून त्यांचा मूडच निघून गेला. पहिल्यांदाच मुलीच्या सासरला आलो आहे आणि त्यांना हे काय ऐकायला मिळत आहे. थोड्या वेळानंतर ज्योती आणि तिचे वडील माहेरी जायला निघाले. सासू साधी तिला दारात सोडवायला आली नाही. ज्योतीच्या वडिलांना अंदाज आला की सासू ज्योतीसोबत कशी वागत असेल. त्यांनी ज्योतीला विचारले. ज्योतीने जे काय आहे ते खरं खरं सांगितलं. ज्योती सांगताना खूप रडत होती. तिचे रडणे पाहून तिचे वडील सुद्धा रडू लागले. ज्योतीचे वडील म्हणाले, मला माफ कर बाळा, मी तुझं आयुष्य खराब करून टाकलं. श्रीमंत घरात मी तुला दिलं. वाटलं जे तुला माहेरी मिळालं नाही ते सासरला मिळेल. परंतु आता तर तुला दररोज सत्व परीक्षा द्यायला लागतीया. नाही बाबा, तुमच्यामुळे काही सुद्धा झालं नाही. घरात सासरे आणि माझा नवरा खूप प्रेमळ आहेत. ते दोघे मला काहीच त्रास देत नाहीत. तुम्ही एवढं जीवाला लावून नका घेऊ, होईल सगळं नीट. नवरा खूप प्रेम करतो माझ्यावर. आपल्याला फक्त नवरा चांगला असला म्हणजे झालं. नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत आणि अथांग आहे. जेणेकरून बायकोरूपी चंचल, आकर्षक, नाजूक व स्थैर्यभर्य मनाच्या चंद्राला त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल. आणि मी भाग्यवान आहे, कारण मला असाच नवरा लाभला आहे. खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भाग्यात असायला. तो माझ्या आयुष्यात आहे. यापेक्षा अधिक मला काहीच नको. बाकीच्यांना आपण कसं पण हँडल करू शकतो. ज्योती आपल्या वडिलांना समजून सांगत होती. बाबांना हसवण्याचा प्रयत्न करत होती आणि बाबाला म्हणाली की
आईला यातील काही सांगू नका, विनाकारण ती आपल्या जीवाला लावून घेईल. एके दिवशी सगळं व्यवस्थित होईल. तुमचा जावई चांगला आहे ना? मग बस झालं. दोघे पण माहेरी पोचले. आई दारात उभा राहून दोघांची वाट पाहत बसली होती. आईने तिच्यावरून भाकर तुकडा वळवून टाकला. ज्योती घरात आली म्हणून आनंदीचं वातावरण होतं. आज ज्योतीच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते. आपल्या आईला ज्योती सासरचे कौतुक सांगत होती. घर कसे आहे, माणसे कशी आहेत, घर किती मोठं आहे, किती खोल्या आहेत, सगळं काही ज्योती कौतुकाने सांगत होती. ज्योतीचे वडील तिचं बोलणं ऐकत होते. त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटत होता. कधी दुःख, कधी सुख, परंतु माझी मुलगी डगमगली नाही म्हणून त्यांना आनंद झाला. 4-5 दिवस माहेरी राहून माहेरपण करून ती शेवटी सासरला निघाली. सासरला गेल्यावर पण ज्योतीच्या सासूबाईचं रुसणं फुगणं चालूच होतं. ज्योती सासूबाईकडे दुर्लक्ष करत आपलं खुश राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचा नवरा आणि सासरे तिला मदत करत होते. ते दोघे तिला कशाचीच कमी पडून देत नव्हते. एके दिवशी शॉपिंगला जाताना सासूबाईचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्यांना खूप दुखापत झाली. त्यांना अंथरुण सोडणे सुद्धा शक्य नव्हतं. त्यांना रिकवर व्हायला 3-4 महिने लागणार होते. सारखा दवाखान्या गोळ्या सुरूच होत्या, परंतु त्यांना बरं काही वाटत नव्हते. ज्योती तिच्या सासूची तिच्या आईसारखी काळजी घेत होती. ती सासूला आंघोळ घालणे, त्यांचे कपडे बदलणे, जेवायला भरवणे, वेळेवर औषध पाणी देणे, त्यांचं पथ्य पाळणे, सगळी कामे ज्योती वेळेवर करत होती. हळूहळू तिच्या सासूला तिच्या वागण्यातील फरक जाणवू लागला. आपण विनाकारण ज्योतीला किती काही बोललो याचा पश्चाताप तिला होऊ लागला. छोट्या छोट्या गोष्टीसाठी खालच्या थराला जाऊन बोललो हे तिला समजले. आपण किती ज्योतीला त्रास दिला तरी पण ही किती प्रेमाने माझी सेवा करत आहे. एके दिवशी त्या ज्योतीला म्हणाल्या, माफ कर बाळ, मी तुला इतका त्रास दिला तरी तू एक शब्दसुद्धा मला कधी उलट बोलली नाही. हवी ती शिक्षा मला दे, परंतु मला माफ कर. आई, तुम्ही असं हात जोडू नका. चुका ह्या सगळ्यांकडूनच होत असतात, परंतु आपली चूक लक्षात येणं याच्यात सगळं काही आलं. तुम्हाला तुमची चूक कळली यातच माझा आनंद आहे. आता तुम्ही लवकर बरे व्हा एवढीच आमची इच्छा आहे आणि आपण आता आनंदाने राहू. आणि हो आई, तुम्हाला अजून एक कर्तव्य पार पाडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लवकर बरे व्हायला लागेल. तुम्ही आता आजी बनणार आहात. हे ऐकून सासूबाई अजूनच आनंदित झाल्या. ज्योतीचे आई वडील ज्योतीच्या सासूबाईंना पाहण्यासाठी आले. ज्योतीच्या सासूबाईला आता त्यांना लाज वाटत होती की कोणत्या तोंडाने आता ज्योतीच्या वडिलांसमोर जावे. ज्योतीच्या सासूला गहिवरून आलं. त्यांनी ज्योतीच्या आईवडिलांची माफी मागितली. ज्योतीच्या आईवडिलांनी सुद्धा खूप मोठ्या मनाने ज्योतीच्या सासूबाईंना माफ केलं. थोड्या दिवसांनी तिची सासू पण व्यवस्थित झाली. सासूबाई पूर्ण बऱ्या झाल्यानंतर त्या ज्योतीची खूप काळजी घेत होत्या. तिला कोणत्याच कामाला हात लावून देत नव्हत्या. 9 महिन्यानंतर ज्योतीला मुलगा झाला. घरात आनंदीचं वातावरण झालं. राहून राहून ज्योतीच्या सासूबाईला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. मग ज्योती त्यांना सांगायची की झालं गेलं विसरून आनंदाने राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणूनच कधी कोणाच्या साधेपणावर जाऊ नये. साधी सरळच माणसे आयुष्यात उपयोगी पडतात. सासू आणि सुनेचे नातं हे वेगळंच असतं. सासू सुनेचे हे नातं खास राखण्यासाठी दोघींनाही प्रयत्न करावे लागतात. पण या नात्यात सुनेकडून अधिक अपेक्षा केल्या जातात. सासूला आनंदी ठेवण्याचं काम हे केवळ सुनेचं नाही तर सासूकडूनही तितकाच प्रयत्न व्हायला हवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.